नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी जैश-ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि त्याच्या भावाच्या विरोधात इंटरपोलनं जारी केली रेड कॉर्नर नोटीस. अवैधरित्या दारूसाठा केल्याच्या आरोपावरून बिहारच्या माजी जेडीयू नेत्या मनोरमा यादव यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. देशात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणणार नवं शैक्षणिक धोरण. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची घोषणा. नीट संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नलिकेच्या माध्यमातून सिंचन प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. पेट्रोलच्या दरात लिटर मागे 83 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 26 पैशांनी वाढ. आणि राज्यात 17 ते 21 मे दरम्यान उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता. नागरिकांसाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. आता सविस्तर वृत्त. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रऊफ यांच्या विरोधात इंटरपोलनं आज रेड कॉर्नर नोटीस जारी केली. या हल्ल्याशी संबंधित कासिफ आणि शाहिद या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिन्यात पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बिलाल ठार झाला. सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त दलानं राबवलेल्या मोहिमेत जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात 2 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आहे. पूंछ पोलिसांनी या ठिकाणी 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानुसार सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं सब्जियान सेक्टरमधल्या चंपानेर जंगलात ही कारवाई केली. तसंच शोपिया इथं एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं असून या ठिकाणी आणखी 2 ते 3 दहशतवादी लपल्याचं वृत्त आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी आज राष्ट्रीय महिला धोरण 2016चा मसुदा सादर करणार आहेत. तसंच गेल्या 2 वर्षातल्या सरकारच्या कामगिरीवर वार्ताहरांशी चर्चाही करणार आहेत. महिलांची प्रगती, सबलीकरण आणि महिलांसोबत होणारा भेदभाव नष्ट करणं हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. तो साध्य करण्यासाठी एक राष्ट्रीय कार्ययोजनाही तयार करण्यात आली आहे. स्त्री पुरुष समानतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारनं महिलांच्या समग्र सक्षमीकरणाच्या दिशेनं अनेक पावलं उचलली आहेत. सरकारच्या सुवर्ण रोखे योजनेचे व्यवहार या महिन्याच्या अखेरीपासून सुरू होणार असून त्यानंतर या योजनेच्या 4थ्या टप्प्याची सुरुवात केली जाईल असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं सांगितलं आहे. सोन्याशी संबंधित योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आर्थिक व्यवहार विषयक समितीचे सचिव शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सोन्याविषयीच्या योजनांचं लक्ष्य साध्य करण्यामध्ये सरकारला मदत करण्यासाठी ग्राहकांना सोन्याच्या बदल्यात व्याज देणाऱ्या योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक सोनं संकलित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना बँकांना देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. दरम्यान काळा पैसा परत मिळवण्यासाठी यापूर्वीच्या कोणत्याही सरकारांपेक्षा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं जास्त काम केलं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. परदेशात साठवण्यात आलेल्या काळ्या पैशासंदर्भात आपल्या सरकारनं विधेयक आणलं असून त्यातल्या योजनेनुसार ज्यांनी अद्यापही काळा पैसा जाहीर केलेला नाही त्यांना पश्चाताप करावा लागेल असं ते म्हणाले. लिचेनस्टाईन आणि HSBC संदर्भात 6,500 कोटी रुपयांचं मूल्यमापन केलं असून लिचेनस्टाईनमधल्या LGT बँकेत बेहिशोबी पैसा ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. कराचा भरणा करण्यासाठी अखेरच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी वेळेवर कराचा भरणा करावा अशी सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहे. प्राप्तिकराची थकबाकी स्वीकारण्याबरोबरच प्राप्तिकराचा आगाऊ भरणाही लोकांना करता यावा यासाठी रिझर्व्ह बँकेनं 29 बँकांना नामांकन दिलं आहे. तसंच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. दरवर्षी जून महिन्यात कराचा भरणा करण्यासाठी झुंबड उडत असते आणि त्याचा मोठा ताण बँकेवर पडत असतो हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेनं या सूचना केल्या आहेत.
नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली। या धोरणाअंतर्गत धरणातल्या पाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे। यामुळे पाणी गळती, पाणी चोरी, त्याचप्रमाणे बाष्पीभवन तसंच झिरपून होणारी पाण्याची नासडी टाळता येणार आहे। या जलवाहिन्यांना जमिनीखालून जाणार असल्यामुळे इथं भूसंपादनाचा प्रश्न उद्भवणार नाही, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। जिल्हा जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची रिक्त पदं भरण्यासह समितीसाठी नवीन 115 पदांच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची पदं अतिरिक्त जिल्हाधिकारी तसंच सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील अतिरिक्त आयुक्त किंवा मंत्रालयीन विभागाच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांमधून भरण्यात येणार आहे। बिहार इथं माजी संयुक्त जनता दलाच्या नेत्या मनोरमा यादव यांनी आज न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं। त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। त्यांच्यावर अवैधरित्या दारूसाठा केल्याचा आरोप आहे। खटला दाखल झाल्यानंतर मनोरमा देवी फरार झाल्या होत्या। रस्त्यावर झालेल्या वादावादीत एका युवकाच्या मृत्यूप्रकरणी मनोरमाचे पती बिंदी यादव आणि मुलगा रॉकी यादव यांना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। काल त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयानं नाकारल्यानंतर मनोरमा देवीनं आज आत्मसमर्पण केलं। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट अर्थात राष्ट्रीय प्रवेश परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। नीट संदर्भात पंतप्रधानांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। नीट यंदापासूनच सक्तीची करणं हा राज्यातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। नीट संदर्भात तोडगा काढण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची बैठक काल नवी दिल्लीत झाली। केंद्र सरकारनं राज्याच्या सीईटीला मान्यता देणारा किंवा नीटमधून राज्यांना सवलत देणारा वटहुकूम केंद्र सरकारनं काढावा अशी आग्रही मागणी विविध राज्यांकडून या बैठकीत करण्यात आली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ झाली असून पेट्रोलच्या दरात लिटरमागे 83 पैशांनी आणि डिझेलच्या दरात लिटरमागे ₹1.26 वाढ करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातले खनिज तेलाचे दर आणि रुपया आणि डॉलरचा विनिमय दर यांच्या प्रभावामुळे ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिली आहे। या महिन्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। यापूर्वी 1 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती। देशी गायींसाठी वेगळे दुग्धोत्पादन प्रकल्प सुरू करण्याला मंजुरी देण्यात आली आहे। ओदिशा आणि कर्नाटकात असे प्रकल्प सुरू केले आहेत, असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी काल नवी दिल्लीत गोवंश आणि गोशाळा याबाबतच्या राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना सांगितलं। या चर्चासत्रात गायींच्या संवर्धनासाठी विविध उपाय सुचवण्यात आले। तसंच केंद्र सरकारच्या गोरक्षणासाठी असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली। सरकार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत गायींसाठी हिरवा चारा तयार करेल आणि पशुपालक शेतकऱ्यांना तसंच गोशाळांनाही तो चारा विनामूल्य देईल, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं। केंद्र सरकार गायरानांचा आढावा घेणार असून त्यानंतर धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेईल, असंही जावडेकर यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुद्रा बँक योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक सक्षमीकरणासाठी फायदा होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत 10,000 छोट्या व्यावसायिकांना जवळपास 110 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय। यासाठी गेल्या 6 महिन्यात नवे ग्राहक आणि व्यावसायिक शोधण्यासाठी बँक ऑफ इंडियानं मोहीम सुरू केली। ज्या लोकांकडे कॅपॅसिटी आहे, ज्या लोकांकडे कौशल्य आहे, जे लोक काही करू शकतात पण केवळ जामीन मिळत नाही किंवा काही द्यायला काही गहाण द्यायला काही नाही, अशा लोकांसाठी योजना खूप चांगल्या पद्धतीची आहे। ह्याच्यामध्ये कुठल्याही व्यवसायासाठी शेती सोडून कुठल्याही व्यवसायासाठी ह्याच्यामध्ये कर्ज मिळू शकतं। एकांच्या दृष्टीने आम्ही तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणजे फक्त बँका सगळीकडे अपुऱ्या पडतायत, त्याच्यावर सरकारी यंत्रणांनी देखील आम्हाला मदत केली या स्कीम खाली। मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी बँकांनी स्वतःची यंत्रणा आणि शासकीय यंत्रणा वापरून ग्राम स्तरावर नवे छोटे व्यावसायिक शोधून त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केलंय। आपली असणारी रेव्हेन्यू यंत्रणा महसूल खात्याची, जिल्हा परिषदेची असणारी यंत्रणा, तिकडे जिल्हा परिषद आपली ग्रामपंचायत पण आहे। सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास सोसायटीतून आपल्याला गावाची माहिती मिळू शकते।
आणि चौथं म्हणजे बँकांची स्वतःची यंत्रणा आहे. या सगळ्याच्या माध्यमातून तयार करून प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थ्याची माहिती घेतल्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे सगळ्या बँकांनी काही ऍक्टिव्हिटीमध्ये स्वतःला वाटून घ्यावं. मुद्रा बँक योजनेचा फायदा जिल्ह्यातल्या महिला व्यावसायिकांनाही झाला असून महिला सक्षमीकरणासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. पंतप्रधानाची योजना मुद्रा लोनची जी होती त्यातून बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने आज माझ्या व्यवसायाला गती मिळाली आहे. जी माझा जो पहिला टर्नओव्हर होता त्याच्यामध्ये जवळपास 30% वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी ज्या मुद्रा स्कीमची सुरुवात केली त्या स्कीमचा जसा मी लाभ घेऊन माझ्या बिझनेसला सुरुवात झाली तसेच प्रत्येक महिलेने या स्कीमचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची योजना आखावी. जिल्ह्यातल्या इतर छोट्या व्यावसायिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं हीच अपेक्षा. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर या प्रकरणातल्या तक्रारदाराविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं आहे. रमेश जाधव असं या तक्रारदाराचं नाव असून या व्यक्तीला भ्रष्टाचाराचे आरोप करण्याची सवय असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रमेश जाधव यांना 2 भूखंड देण्यास नकार दिला होता अशी माहिती खडसे यांनी दिली. यापैकी एका भूखंडाची किंमत 5,53,00,000 तर दुसऱ्या भूखंडाची किंमत 77,40,00,000 रुपये आहे. त्यामुळे याबाबत लाच मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं. देशात शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार लवकरच नवं शैक्षणिक धोरण आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून येत्या 15 ते 20 दिवसात ही समिती या धोरणाचा मसुदा सादर करेल असं त्यांनी सांगितलं. देशातल्या 2 लाखांपेक्षा अधिक गावात शिक्षण परिषदा असून हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्याचं इराणी म्हणाल्या. शैक्षणिक क्षेत्राकडून अपेक्षित असलेल्या सुविधांबद्दल 1 लाखाहून अधिक गावांनी लिखित स्वरूपात सरकारला कळवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मनुष्यबळ विकास मंत्रालय लवकरच भारतवाणी हे वेब पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलवर विविध भाषांमध्ये विविध विषयांवरचं साहित्य उपलब्ध होणार आहे अशी माहितीही स्मृती इराणी यांनी यावेळी दिली. टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाची प्रस्तावित कामं मार्च 2017 पर्यंत पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेंभू प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिले. टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यासाठी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार गणपतराव देशमुख उपस्थित होते. यावेळी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमवलेल्या 1 लाख रुपयांच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना दिला. दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी 2016 वर्षासाठीचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लंडनमध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात झालेल्या समारंभात त्यांना गौरवण्यात आलं. द व्हेजिटेरियन या कादंबरीत शाकाहारी होण्याचा निर्णय घेतलेल्या स्त्रीचं चित्रण आहे. या निर्णयामुळे तिचे कुटुंबीय नाराज होतात. या कलहाला कंटाळलेली ही महिला झाड होण्याचं स्वप्न बघते असं या कादंबरीत दाखवलं आहे. हान कांग यांच्या रूपानं पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या नागरिकाला हा पुरस्कार मिळाला आहे. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या मद्य कंपन्यांना केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद करावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल करून घेतली. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून पाणी कपात करण्याऐवजी या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यावर संपूर्ण बंदी घालावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर झाली आहे. त्यावर येत्या 23 तारखेला सुनावणी होणार आहे. मद्य कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 10 मे पासून 27 जूनपर्यंत 60% पाणी कपात करण्याचे तसंच इतर कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 25% कपात करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नुकतेच दिले होते. त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. घाऊक बाजारावर आधारित चलन फुगवट्याचा दर एप्रिल महिन्यामध्ये 34% राहिला असून गेल्या 17 महिन्यात पहिल्यांदाच तो शून्याच्या वर गेला आहे. मार्च महिन्यात हा दर उणे 85% तर 2015च्या एप्रिलमध्ये तो उणे 2.43% होता.
अन्नधान्यावर आधारित चलन फुगवट्याचा दर मार्च महिन्यात 3.73% तर एप्रिलमध्ये तो 4.23% राहिला। एप्रिल महिन्यात भाज्यांचे भाव 2.21% तर डाळींचे भाव 36.36% वाढल्याचं सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं राज्यमंत्री तसंच अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं। अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातल्या कोंबळी इथं काल शिंदे यांनी जनावरांच्या छावणीला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते। अहमदनगर जिल्ह्यात उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजेत, मूलभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, त्यासाठी कालबद्ध प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। मराठवाड्यातली दुष्काळी परिस्थिती सर्वश्रुत आहे। लातूरकरांची तहान भागवण्यासाठी यावर्षी रेल्वेनंही पाणी पुरवठा करावा लागला। याच मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात पाडळी या गावानं जलसंधारणाची कामं योग्य पद्धतीनं वेळेत पूर्ण केल्यामुळे हे गाव टंचाईमुक्त झालंय। 3000 लोकवस्तीचं पाडळी गाव, या गावात पाण्यासाठी स्त्रियांना पायपीट करावी लागत नाही की टँकरच्या प्रतीक्षेतले गावकरी इथं पाहायला मिळत नाहीत। ही किमया साधली आहे सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानानं। 6 महिन्यांपूर्वी या अभियानाच्या माध्यमातून नदी खोलीकरणाचं काम करण्यात आलं। गेल्या 6 महिन्यापूर्वी जलयुक्त काम झालेलं आहे, याचं खोलीकरण त्यावेळेस झालेलं आहे। त्याच्यामुळे याच्यात पाणी पहिला आमचं जे मध्यंतरी पाऊस झाला ना, त्याच्यामुळे हे फुल बंधारा भरल्यामुळं आम्हाला गावाचं थोडंसं पाण्याचं प्रॉब्लेम सुटलेला आहे। महादेवच्या मंदिराजवळ एक बोर घेतलेला आहे, त्याच्यावर पूर्ण गाव पाणी पिते। माऊली शिरसाट या युवकानं ग्रामपंचायतीजवळ स्वखर्चानं बोर विहीर खोदली। या बोरला मुबलक पाणी लागल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। पहिल्यांदा 4 वर्षापासून दुष्काळी परिस्थिती होती आमच्या गावामध्ये, पण जे बोरवेल घेतलेला आहे तेव्हापासून असं स्वच्छ आणि नितळ पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले। आणि पहिल्यांदा हापशावर की नाही 4 म्हणजे 200 महिलांची गर्दी असायची, आता तसे न करता तसे न होता म्हणजे आता व्यवस्थित पाणी पुरवठा चालू आहे। या माऊलीनेच नदीच्या दुतर्फा 1000 झाडं लावली आहेत। यामुळे एक प्रकारे निसर्गाचंही जतन होत आहे। आजूबाजूला दुष्काळी परिस्थिती असताना पाडळी गाव मात्र टंचाई मुक्त आहे। जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून इथल्या ग्रामस्थांनी पाणी प्रश्न मिटवल्याचं हे एक आदर्श उदाहरण आहे। केंद्रात रालोआ सरकार आल्यानंतर ज्या योजना सुरू केल्या जात आहेत त्यामागे या योजनांचा फायदा सर्वप्रथम गरिबांना मिळावा हा उद्देश आहे। कोणतीही योजना तयार करताना त्यामध्ये लोकसहभागाला रालोआ सरकार महत्त्व देत असतं। अशीच एक योजना आहे गिव्ह इट अप योजना। पंतप्रधानांच्या आवाहनामुळे कोट्यावधी गरीब कुटुंबाच्या जीवनात परिवर्तन घडू लागलं आहे। गरिबांना डोळ्यासमोर ठेवून कोणतंही काम सुरू केलं तर तिच्या यशस्वीतेचा वेग किती असू शकतो याची प्रचिती पंतप्रधानांनी केलेल्या गिव्ह इट अपच्या आवाहनाला मिळणाऱ्या प्रतिसादातून येते। 27 मार्च 2015 रोजी पंतप्रधानांनी ही योजना सुरू केली। स्वयंपाकाच्या गॅसवरचं अनुदान स्वेच्छेनं सोडण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आणि त्याचा परिणामही लगेचच दिसून आला। गरिबांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनेत एका वर्षाच्या आतच 1 कोटीहून अधिक देशवासी सहभागी झाले। या योजनेच्या यशामुळे सरकारच्या तिजोरीत 5178 कोटी रुपये जमा झाले आहेत। अनुदानाची गरज ज्यांना आहे त्या गरिबांनाच या योजनेचा फायदा व्हावा अशी सरकारची इच्छा आहे। सर्वप्रथम पहल या योजनेचा विचार केला तर आतापर्यंत 15 कोटी 39 लाख लोक या योजनेचा लाभ घेत आहेत। या योजनेत LPG गॅस सिलेंडरचं अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होत आहे। याशिवाय गिव्ह इट अप योजनेमुळे मिळणाऱ्या निधीचा वापर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये केला जाणार आहे। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येईल। गॅसच्या शेगडीसाठी 990 रुपये द्यावे लागतील। 3 वर्षात 5 कोटी कुटुंबांना फायदा होणार। गॅस कनेक्शन महिलांना देणार। अनुदानाचा लाभही महिलांनाच मिळणार। चालू वर्षासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। संपूर्ण योजनेसाठी एकूण 8000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। रालोआ सरकारच्या या योजनेमुळे त्या 14 राज्यांना
राज्यांना थेट फायदा होणार आहे, जी राज्य LPG कनेक्शनच्या संदर्भात राष्ट्रीय सरासरीमध्ये पिछाडीवर आहेत. या योजनेचा आणखी एक उद्देश आहे आणि तो आहे आरोग्य. प्रत्यक्षात जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्वयंपाकघरातल्या चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे दरवर्षी 5 लाख महिलांचा मृत्यू होतो. पेटणाऱ्या चुलीजवळ बसणं म्हणजे 400 सिगारेटचा धूर शरीरात घेण्या इतकं हानिकारक आहे. या योजनेचा थेट लाभ महिलांना होईल आणि त्यांचं आरोग्य सुधारेल. त्याशिवाय या योजनेमुळे पर्यावरणाचं संतुलन कायम राखणं शक्य होईल. गिव्ह इट अप कार्यक्रमाअंतर्गत ज्या लोकांनी गॅस अनुदानाचा त्याग केला आहे त्यांना 1 वर्षानंतर पुन्हा त्यासाठी अर्ज करता येणार आहे. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा स्वीकारली आहे तेव्हापासून ते अशा योजनांवर भर देत आहेत ज्या योजनांची गरिबांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची योजना आणि प्रगतीची कास धरण्याच्या उद्देशामुळे सर्व योजना आपलं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं अग्रेसर होत असल्याचं स्पष्ट होत आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 17 ते 21 मे दरम्यान उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात मदत आणि पुनर्वसन विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेसंदर्भातल्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर नागरिकांनी करावा. दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर उन्हात जाण्याचं टाळावं. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालणं टाळावं. यासारख्या सूचना मदत आणि पुनर्वसन विभागानं दिल्या आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस काहीसा उशिरानं येण्याची शक्यता आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसानं काल केरळला झोडपलं. राज्यात येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आणि त्याच्या भावाच्या विरोधात इंटरपोलनं जारी केली रेड कॉर्नर नोटीस. अवैधरित्या दारूसाठा केल्याच्या आरोपावरून बिहारच्या माजी जेडीयू नेत्या मनोरमा यादव यांची न्यायालयीन कोठडी रवानगी. देशात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणणार नवं शैक्षणिक धोरण. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची घोषणा. नीट संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नलिकेच्या माध्यमातून सिंचन प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. पेट्रोलच्या दरात लिटर मागे 83 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 26 पैशांनी वाढ. आणि राज्यात 17 ते 21 मे दरम्यान उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता. नागरिकांसाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.